गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आहोत आता फाटामध्ये आणि हा इकडचा असा व्ह्यू आहे. आणि हा इकडे तुम्ही जर बघत असाल तर इथे हेलिपॅड आहे फाटामधलं आणि वरती तिथे आहे केदारनाथ. तुम्हाला जर इथून जायचं असेल तर आय विल ऑलवेज रेकमेंड यू की तुम्ही इथून पहिलं सकाळचं फ्लाईट पकडा हेलिकॉप्टरचं, वरती जा, दर्शन घ्या, फिरा तिकडे. त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळचं शेवटचं फ्लाईट असेल ते पकडा किंवा त्याच्या आधी शेवटच्या आधीचं सेकंड लास्ट किंवा थर्ड लास्ट असं असेल ते पकडा आणि तुम्ही इथे या. इट विल सेव्ह लॉट ऑफ युअर मनी अँड इट विल सेव्ह लॉट ऑफ युअर टाईम. पहिली गोष्ट तर मनी म्हणजे कसा तुमचा सेव्ह होणार आहे की तुम्हाला वरती अकोमोडेशन घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट, इथून तुम्ही जेव्हा जाता तेव्हा एवढं ट्रॅफिक जॅम आहे की 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर ट्रॅफिक असतं गाडीचं. त्याच्या पुढे लाईन लावायला लागते आणि भरपूर चालायला लागतं. आपण म्हणतो हा 20-22 किलोमीटरचा, आधी तर म्हणायचे 16 किलोमीटरचा आहे, पण 16 किलोमीटर नाही, 20-22 किलोमीटर म्हणतात पण नाही. तुम्हाला 30 ते 35 किलोमीटर टोटल चालायला लागतं सगळं, इन्क्लुडिंग खालपासून वरपर्यंत, गौरीकुंडपासून. म्हणून मी तुम्हाला एवढंच रेकमेंड करीन, यू टेक फ्लाईट, टेक द दर्शन. मित्रांनो, आपण ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्याचे डिटेल मी वरती दिलेले आहेत. जर कुणाला हेलिकॉप्टर सर्व्हिस पाहिजे असेल तर बेस्ट लोकेशन आहे. आता आपण आपला प्रवास चालू केलेला आहे. तर इथे तुम्ही बघाल तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे माउंटन्स, अगदी स्नो कॅप माउंटन्स पण दूरपर्यंत दिसतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तर आम्ही टेरेस फार्मिंग असं सगळं आम्ही बघत हळू आमचा प्रवास सुरुवातीला सकाळी चालू केलेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपलं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढचा दिवस उजाडला आहे आणि आपण पुढचा ट्रॅव्हल चालू करतोय. आज आपण नारी देवी आणि आजूबाजूच्या गोष्टी त्या बघायच्या. चला बघूया आता आपल्याला काय दिसणार आहे. चलो कम ऑन. मित्रांनो, प्रवास तर सुरू झाला पण आपल्याला असा मस्तपैकी अलकनंदा नदीचा व्ह्यू रस्त्यातून जाताना दिसत होता. एवढं मोठं नदीचं पात्र होतं. तेच बघत आम्ही आमचा पुढचा प्रवास पूर्ण केला. मित्रांनो, अर्धा प्रवास झाल्यानंतर एक सरप्राईज समोर आलं. ते आता बघूया काय आहे ते. मित्रांनो, ही जागा अशी खतरनाक आहे. इथे कधी पण असे वरतून खाली दगड पडतात. आता हे इथे बोल्टिंग करतायत आणि आता इथे रस्ता थांबवला बघा. ती वरती काम चालू आहे, तरी पण ते पडू शकतात. ते थोड्या वेळाने थांबवत आहेत आणि रस्ता क्लिअर करतात. तोपर्यंत तुम्ही खाली नदी राहतो तिचा व्ह्यू बघा. मित्रांनो, रोड कन्स्ट्रक्शनचे इथे इंजिनिअरिंग मार्बल्स आहे, तेच आम्ही बघत होतो. समोर तुम्हाला दिसत असेल तो एक टनल आहे, बद्रीनाथला जाण्यासाठी त्यांनी केलेला आहे. राईट साईडला बद्रीनाथला रस्ता जातो आणि लेफ्ट साईडला केदारनाथला रस्ता जातो. त्याचा हा जंक्शन आहे, जंक्शन पॉइंट. जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, इथे इंजिनिअरिंगचे मार्वल्स आहेत. तसं इथे तुम्ही आता बघाल तर हा इथे नवीन एक ब्रिज कन्स्ट्रक्शन चालू आहे. एक अजस्त्र ब्रिज आहे आणि तोही असा ठिसूळ अशा जागेवरती बांधला गेला आहे. म्हणजे हे तर कमालच आहे आपल्या इंजिनियर्सची.
हा समोर तुम्हाला जो भाग दिसत आहे सफेद, तो आहे कंटिन्युअस लँडस्लाइडचा पार्ट आहे. तर त्या भागातून आपण जाणार आहोत. तर तो भाग लांबून कसा दिसतोय आणि तो जवळून कसा दिसतोय ते बघा. आणि त्यांनी स्टॅबिलाइज केलेलं आहे. सगळं ऑफ रोडिंग आहे, तरी पण रस्ता बंद नाहीये. हे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे इथे. चला मित्रांनो, आजूबाजूचे नजारे बघत आलो आणि वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि आपण आता या धारी देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो आहोत. मेन रस्त्यावर तिथे एक मंदिर आहे. आता आपण मंदिरात जाऊया. मित्रांनो, धारी देवी म्हणजे हे आहे एक गावदेवीचं मंदिर. हे मंदिर 2013 पूर्वी नदीच्या पात्रात होतं, पण त्यानंतर पूर आला. त्यानंतर मग हे जमिनीपासून वरती उचललं गेलं आणि कॉन्क्रीटच्या बेसवरती ठेवलं गेलं. ही जी देवी आहे ती तिची महती फार आहे. आणि इकडची जी काही गावं खेडे आहे त्यांची ही कुलदैवता अशीच आहे आणि तिची पूजाही केली जाते. भरपूर जण तिच्यावरती विश्वास ठेवून आहेत आणि त्यांची छोटी मोठी काही कामं असतील किंवा काही असे विषय असतील तर ते इथे देवीला साकडं घालायला येत असतात. तर अशी ही देवीची महती आहे आणि अतिशय सुंदर असं सुबक असं मंदिर आहे. तेही आता आपण बघून घेऊया.
मित्रांनो, प्रसिद्ध अशा धारी देवीचं दर्शन झालेलं आहे. पण मी आतमधला व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो नाही. अत्यंत सुंदर सुबक अशी काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. आता आपण इथून निघूया आणि हरिद्वारकडे प्रस्थान करूया. आणि हरिद्वार मध्ये आपण काय काय बघितलं ते आपण पुढच्या भागात बघूया. चला तर मग बघत राहा आमचे असे व्हिडिओ. आणि जर आमचे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर आपल्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया पुढच्या भागामध्ये.